नमस्कार. असं म्हणतात की आजच्या घडीला टेनिस क्रिकेटला सुवर्ण काळ आलेला आहे आणि त्याचं बहुतांश क्रेडिट हे संतोष नाणेकरला द्यायला हवं. एखाद्या स्पर्धेचं किंवा इव्हेंटचं यश हे बऱ्याच विभागांवरती अवलंबून असतं. त्या स्पर्धेचं नियोजन म्हणा, मैदानाची तयारी म्हणा, खेळाडूंसाठी तयार केलेलं वातावरण म्हणा, दर्शकांसाठी उभारलेले मोठमोठाले स्टँड म्हणा, तेवढंच महत्वाचं असतं ते म्हणजे समालोचक. प्रभावी टिप्पणी करत, पूरक माहिती देत, दर्शकांचे आणि श्रोत्यांचे लक्ष वेधून घेत सामन्याला जिवंत करतो तो म्हणजे समालोचक. गोलंदाजांच्या अचूक माऱ्याला तिखट आणि अतिशय तीक्ष्ण बनवतो तो म्हणजे सुद्धा समालोचक. फलंदाजांनी मारलेल्या हेलिकॉप्टर फटक्याला जास्तीत जास्त उंची गाठून देतो तो म्हणजे सुद्धा समालोचक. रणरणत्या उन्हामध्ये एका लढवय्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमक खेळीला सुवर्ण शब्दांमध्ये वाचा देतो तो म्हणजे सुद्धा समालोचकच. मैदानामध्ये 22 खेळाडू एकत्र खेळत असतात, पण त्या 22 खेळाडूंच्या कौशल्याचं वर्णन करणारा एकच व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती म्हणजे समालोचक. मैदानावर चालणाऱ्या त्या नाट्यमय व्हिडिओग्राफीला ऑडिओ ट्रॅक प्रोव्हाइड करतो तो म्हणजे समालोचक. चला भेट घेऊया काही दर्जेदार समालोचकांची आजच्या आपल्या आवाज क्रिकेटचा या एपिसोड मध्ये. माझा आवडता कॉमेंटेटर बालसुब्रमण्यम. माय फेवरेट कॉमेंटेटर बालसुब्रमण्यम. तुषार. माझा आवडता मराठी कॉमेंटेटर म्हणजे बालसुब्रमण्यम. माय फेवरेट कॉमेंटेटर हरीश पंड्या सर. हरीश पंड्याजी. माझे आवडते कॉमेंटेटर आहेत हरीश पंड्या. माय फेवरेट कॉमेंटेटर इज मिस्टर हरीश पंड्या. माझा आवडता कॉमेंटेटर मिस्टर कुणाल दत्त. थँक्यू. माय फेवरेट कॉमेंटेटर हरीश पंड्याजी. चंदू शेटे. फेवरेट कॉमेंटेटर कुणाल दत्त. माय फेवरेट कॉमेंटेटर इज हरीश पंड्या सर. माझे फेवरेट कॉमेंटेटर आहेत चंद्रकांत शेट्टी सर. माय फेवरेट कॉमेंटेटर इज चंदू भाऊ शेट्टी. माझा आवडता कॉमेंटेटर आहे मिस्टर संदीप जगे, मॅन फ्रॉम कटिबा. माझा आवडता कॉमेंटेटर जो आहे नरेश ढोमे. नमस्कार. इथे उपस्थित सर्व मान्यवर समालोचकांचं हार्दिक स्वागत आजच्या आपल्या आवाज क्रिकेटचा या एपिसोड मध्ये. सर्वप्रथम रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातल्या नवगाव येथे राहणारे एक तंत्रशुद्ध मराठी समालोचक, ज्या समालोचकाने मुंबईत ऋषी वैद्य यांच्या टुर्नामेंटमध्ये मातोश्री येथे आणि अमित बाबा ठवाळ यांच्या स्पर्धेमध्ये MHB येथे सर्वप्रथम मुंबईत येऊन समालोचन केलं. मिस्टर संदीप जगे गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये लेजंडरी हरीश पांड्यांनंतर हिंदी समालोचनासाठी ज्या समालोचकाचं नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं, आपल्या वेगळ्या शैलीमध्ये क्रिकेटचा थरार श्रोत्यांच्या कानापर्यंत पोहोचवणारे विरार येथले घासकोपरी येथे राहणारे मिस्टर प्रशांत आदवडे. सो वेलकम मिस्टर प्रशांत. ज्या समालोचकामुळे पुणे जिल्ह्यातल्या पिंपरखेड गावचं नाव सर्व स्पर्धांच्या माईक वरती दुमदुमत आहे, अलंकारिक शब्दांचा खजिना म्हणून मशहूर असणारे हे समालोचक मिस्टर नरेश ढोमे. वेलकम मिस्टर नरेश. नाव दी स्टॅटिस्टिशियन, आकडे तज्ञ, अंकांचे जादूगर म्हणून या समालोचकाच्या समालोचनाची विशेष ओळख. तसेच एखाद्या तारखेचं दिनविशेष क्रिकेटच्या परिभाषेतून क्रिकेटच्या जनतेपर्यंत पोहोचवणारे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या तिसंगी गावचे भोसले परिवारातील मिस्टर जयेश भोसले. वेलकम मिस्टर जयेश. आणि आता आवाज मुंबईचा, आवाज जनतेचा, मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर, ज्या समालोचकाने भारताच्या सीमा रेषे बाहेर जाऊन सुद्धा मराठीत समालोचन केलं, मिस्टर चंद्रकांत शेट्टे. वी कॉल हिम चंदू विथ लव. सो वेलकम चंदू. हे सर्व समालोचक आपल्या प्रेक्षकांना एक एक प्रश्न विचारणार आहेत आणि त्यातलं बरोबर उत्तर देणाऱ्या 10 लकी विनर्सला TD स्पोर्ट्स मीडियाचं टी-शर्ट गिफ्ट केलं जाणार आहे. तर एक एक प्रश्न आपल्या समालोचकांकडून आपल्या प्रेक्षकांसाठी. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण जरूर आपला कॉन्टॅक्ट नंबर सोडावा किंवा आपला ईमेल ID सोडावा. थँक्यू. या चंदू. टेनिस क्रिकेट जगतातील असा कोणता खेळाडू आहे ज्यांनी सर्वप्रथम 4 व्हीलर कार मालिकावीराच्या स्वरूपात जिंकली?
टेनिस विश्व में ऐसे कौन से खिलाड़ी हैं जिन्होंने ऑलरेडी टेनिस क्रिकेट खेले हैं, उसके बाद में भारतीय टीम के लिए खेलने का मौका मिला, आईपीएल पे मंच पर जलवा दिखाने का मौका मिला? रायगड जिल्ह्यातील असा कोणता खेळाडू आहे ज्याला मास्टर माइंड कॅप्टन म्हणून ओळखलं जातं? कुर्डुवाडीचा असा एक खेळाडू ज्यानं टेनिस क्रिकेट प्रचंड हादरवून टाकलेला आहे. माझा प्रेक्षक वर्गासाठी 2 प्रश्न आहेत. त्यामधील पहिला प्रश्न असा आहे की टेनिस विश्वामध्ये सध्याच्या घडीला असा कोणता खेळाडू आहे की ज्याच्या नावावरती सर्वाधिक मालिकावीराच्या गाड्या आहेत, व्हेकल्स आहेत? आणि दुसरा प्रश्न असा की थॉमस डायस सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये तो प्रसिद्ध आहे आणि टेनिस क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतोय, परंतु त्याला जी प्रसिद्धी ज्या क्रिकेटने दिली त्या क्रिकेटला अंडरआर्म क्रिकेटमध्ये काय नाव होतं? जयेश भोसले, सर्वप्रथम तुमच्याकडे येतोय मी माझा प्रश्न घेऊन. स्पिरिट ऑफ द गेम किंवा खिलाडू वृत्ती म्हणजे काय? तुम्ही ऍज अ कॉमेंटेटर काय सांगाल? सर, एक खेळाडू वृत्ती, खेळ भावना जपण्यासाठी जर एक चांगला खेळाडू कशी खेळ भावना जपू शकतो त्याचं एक जिथं जागतं उदाहरण आहे माझ्याकडे. टेनिस बॉलची एक स्पर्धा चालू होती भिवंडी इथे आणि त्या स्पर्धेमध्ये 3 खेळाडू एक झेल पकडताना एकामेकाशी टक्कर झाली. टक्कर इतकी भयानक होती, त्यामध्ये जेडी होता, जयदीप बोंडिवले, राज गोठणकर होता आणि अनिकेत राऊत होता. यांची भयानक टक्कर झाली आणि त्यावेळी एक खेळाडू 7 ते 8 फुटावरून उडी मारून त्यांच्या जवळ पोहोचला. श्वास अडकला होता राज गोठणकरचा, तो त्याला दिला आणि ती वाचवलं त्याला. त्याने हे पाहिलं नाही, इतिहास कुरेशी त्या खेळाडूचं नाव, आणि त्याने हेही पाहिलं नाही की समोरचा अपोनंट खेळाडू आहे अथवा मी कोणाला वाचवतोय अथवा काय माझी भावना काय आहे. त्यांनी खेळाडू वृत्ती पाहिली, त्याने खेळ भावना जपली आणि म्हणूनच हे खेळाडू आहेत ना, ह्या अशा गोष्टी खेळाडू वृत्ती दाखवतात आणि खेळ भावना जपतात. जबरदस्त, खूपच छान. आणि इजाज कुरेशीला सलाम केलेल्या कृत्याबद्दल अप्रतिम सलाम आहे या गोष्टीसाठी. येस. चंद्रकांत शेट्टे, मी तुमच्याकडे येतोय. हा वाक्यप्रचार कुठून विकसित झाला? हा मॅन फ्रॉम धिस अँड मॅन फ्रॉम देअर, म्हणजे मी पहिल्यांदा पाहिलं की संपूर्ण बायोडेटा लोकांना सांगितला एखाद्या क्रिकेटरचा आणि ऐकायला खूप मजा आली. कुठून सुरू झालं हे? सर, मी सुरुवात जर पाहिली तर क्रिकेट खेळाडू म्हणून केली आहे आणि चांगलं म्हणजे बऱ्यापैकी क्रिकेट खेळलो. त्यानंतर माझा 7-8 वर्ष स्वतःचा चंदू 11 नावाचा संघ देखील होता. त्या संघात मुंबईतील सर्व खेळाडू खेळले देखील. आणि माझ्या भटवाडीचं क्रिकेट खेळल्यानंतर आकाश 11 घाटकोपरला ज्यावेळेला मी खेळलो त्यावेळेला मुंबईत बऱ्यापैकी खेळाडूंची मला माहिती झाली. आणि ती माहिती ज्या वेळेला झाली म्हणजे ज्या वेळेला पासून मी भटवाडीमध्ये क्रिकेट स्पर्धा भरवायला लागलो त्यावेळेपर्यंत बरेचसे लिजेंड प्लेयरला आमची भटवाडी माहितच नव्हती. मग तर भटवाडीतील लोकांना, स्थानिक लोकांना या प्रोफेशनल खेळाडूंची माहिती द्यायची एक मला इच्छा निर्माण झाली. आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये मग तो प्लेयर कुठे खेळला, त्याने तिकडे काय केलं, तर ही माझी अशी सुरुवात झाली. आणि त्यानंतर लोकांनाही ते आवडायला लागलं. अरे, तू खेळाडूची माहिती सांगतोयस, आम्हाला बरं वाटतं. मग लोकांनाही आवडायला लागलं. त्यानंतर लोक आवर्जून मलाही सांगायला लागली की अरे ह्या खेळाडू बद्दल सांग. आणि मला त्यामध्ये सर एवढा इंटरेस्ट निर्माण झाला की मी देखील आवर्जून, मग तो खेळाडू छोटा असू दे किंवा मोठा असू दे, शहरातला असू देत किंवा गावाचा असू देत, त्या खेळाडूची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची ही मला सवय लागली किंवा त्याचं व्यसन लागलं म्हणेल मी. म्हणजे मला जरी एखाद्या आयोजकांनी सांगितलं होतं कधी कधी की तुम्ही खेळाडूंबद्दल कमी बोला, आयोजनाबद्दल जास्त, पण माझ्याकडून ते नाही होत. मला खेळाडूंबद्दल बोलायला खूप आवडतं. आणि सुरुवातीला कुतूहलाने माहिती देण्याच्या पोटीस ही सवय लागली आणि तदनंतर मात्र कदाचित माझी ती ओळख देखील निर्माण झाली. नरेशजी, तुमच्याकडे येतोय मी प्रश्न घेऊन पुढचा. या क्षेत्रामध्ये म्हणजे समालोचनामध्ये काय वाव आहे आज समालोचकांना, आणि या व्यवसायात तुम्हाला काय प्रेरणा मिळते? नाही सर, कसं आहे की वाव म्हणण्यापेक्षा पूर्वी एक वेळ अशी होती की असं आम्ही त्या दृष्टीनं कधी बघितलंच नव्हतं. रेडिओवरती कॉमेंट्री ऐकायचो, आपण अशी कॉमेंट्री करू शकतो एक विश्वास होता आणि सुरुवात केल्यानंतर लोकांना आवडायला लागलं. आणि मग हळूहळू ते आयोजकच संधी द्यायला लागले की तुम्ही या आमच्याकडे कॉमेंट्री करा. मग ती कॉमेंट्री करायला लागलो. पण ज्यावेळेस ते करत गेलो मग हळूहळू काय केलं की बाकीचे क्षेत्र मागे पडत गेले आणि कॉमेंट्रीकडे कॉन्सन्ट्रेट व्हायला लागले. आणि मग तो पुढे तसा आता इथं आपल्याला ही अचिव्हमेंट करायची, मग पुढे जायचंय, मग आता पुढे ही अचिव्हमेंट आहे, मग पुढे जायचं, असं काहीच नव्हतं.
तो उगवतं ते सगळं होत गेलं, लोक बोलवत गेली, आम्ही काम करत गेलो आणि अजूनही पण लोक बोलवत आहेत. म्हणजे मला विशेष वाटतं की एखाद्या दिवशी, यावर्षी तर अशी परिस्थिती आहे की 8-8, 10-10 कॉल असतात एका दिवसाचे, मग ते करू शकत नाही. पण एक चांगली गोष्ट आहे की आता आम्ही काम करतो, आमच्या बरोबर अजून काही प्लेयर्स, खेळाडू पुढे आले, ते काम करायला लागले. आणि आज मितीला मला आनंद यासाठी आहे की आज मितीला आमच्याकडं 10-10 अशा टुर्नामेंट्स आहेत की जिथे कॉमेंटेटरच जायला, कुणी कॉमेंटेटरच त्यांना अवेलेबल होत नाही. रोज फोन करतात, सर उद्या कुणीतरी पाठवा, सर उद्या कुणीतरी पाठवा. पण कुठूनच कुणी माणूस ऍडजस्ट होत नाही, कुणी कॉमेंटेटर ऍडजस्ट होत नाही. तर इतक्या स्पर्धा आहे आणि भविष्यामध्ये हे निश्चित वाढत जाणार आहे. आता टेनिस क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेटचा स्तर जर वाढला तर या कॉमेंटेटर्सला भविष्यात पुढे अजून चांगल्या संधी निर्माण होतील, चांगल्या मोठे स्टेज सुद्धा अवेलेबल होतील. आणि खरं तर कुणाल दाते सरांचं एक उदाहरण आहे की टेनिस बॉल कॉमेंट्री करत असताना त्यांना IPL सारखा स्टेज मिळाला, त्यांना प्रो कबड्डी सारखा स्टेज मिळाला. म्हणजे मराठी कॉमेंट्रीमध्ये ती ताकद आहे, आमच्या टेनिस बॉलच्या क्रिकेट कॉमेंटेटर्स मध्ये ती ताकद आहे की ते मोठे स्टेज अचीव्ह करू शकतात. फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे, कारण हे क्षेत्र आहे, लोकांना दिसतं की माणूस माईकवर छान छान बोलतो, पण तसं नाहीये. त्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत आहे, खूप कष्ट आहे, तरच तुम्हाला त्या गोष्टी अचीव्ह करता येणार. प्रशांत, सिमिलर प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतोय मी. एक समालोचक म्हणून तुम्ही आहात, हिंदीत अप्रतिम कॉमेंट्री करता, एक वेगळाच थरार आहे तुमच्या कॉमेंट्रीचा, आवाजाचा. सगळ्यात चांगली गोष्ट काय, समालोचक म्हणून सगळ्यात चांगली गोष्ट काय? आपको क्या अच्छा लगता है कमेंट्री करना, मतलब उसमें बेस्ट चीज क्या है, क्या कहेंगे आप? जिस तरह से हम कमेंट्री करते हैं, अगर कमेंट्री करते मैदान में जो मैच होता है जिसमें खिलाड़ियों को आनंद मिलना चाहिए, एक बार दर्शकों को आनंद मिलना चाहिए, जो सुन रहा है, अगर यहाँ से कमेंट्री अगर टीवी पे सुन रहा है, मोबाइल पे सुन रहा है, उसको आनंद मिलना चाहिए. और जब आप कमेंट्री कर रहे हैं तो आपको भी सेटिस्फैक्शन मिलना चाहिए, तब जाकर वो मीनिंगफुल कमेंट्री हो जाती है. बॉल टू बॉल कमेंट्री करना मुझे भी बहुत अच्छा लगता है, जिसमें आजकल नई नई चीजें आ रही है कमेंट्री में, वो बहुत सारी चीजें हैं, हर किसी कमेंट्री में वो सारी चीजें आती है, लेकिन सेटिस्फैक्शन बहुत इंपॉर्टेंट, आनंद मिलना बहुत जरूरी है. मनोरंजन के साथ अगर खुद को वो सेटिस्फैक्शन मिल जाएगा तो कमेंट्री करने में बहुत मजा आता है. ओके, थँक्यू थँक्यू. संदीप जगे, तुमच्याकडे येतोय मी. समालोचक म्हणून सर्वोत्तम क्षण काय सांगाल? मला असं वाटतं की समालोचकात प्रत्येकाची डेफिनेशन किंवा या संदर्भातल्या त्याला परसेप्शन म्हणून ते निरनिराळे असू शकतात, परंतु माझ्या आयुष्यात अशा पद्धतीचा अजूनही सर्वोत्तम क्षण कोणता आलेला नाहीये. इट इज नॉट येट, म्हणजे येट नॉट कम असं मी म्हणेन. परंतु माझी एक आठवण आहे याबाबतची, म्हणजे मी निवेदन सुद्धा करतो, म्हणजे अँकरिंग हे सुद्धा मला, म्हणजे कॉमेंट्रीच्या सोबत ते सुद्धा फार आवडतं. आणि अँकरिंग करत असताना माझ्या आयुष्यामध्ये असा एक अविस्मरणीय क्षण आला, आणि तो सर्वोत्तम क्षण की जसं माझी स्वतःची आई ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होती, आणि मी म्हणतो की त्यावेळेला आईने मला म्हणजे इतक्या सर्व लोकांसमोर बोलताना पाहिलं, ऐकलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा वेळेला आपलं कौतुक होतं खास करून, कारण आपण खूप जर चांगलं काम केलं असेल तर. आणि त्यावेळेला माझं बऱ्याच जणांनी कौतुक केलं. इतकंच नव्हे तर अँकरिंग करत असताना मला एकाने कॅश प्राइज सुद्धा दिले की खूप छान अँकरिंग झालं, आणि ते सगळं माझी आई पाहत होती. आणि त्याच्यानंतर तो क्षण खूप माझ्यासाठी इमोशनल होता, आणि ते मला वाटतं तो माझ्या आयुष्यातला एक सर्वोत्तम क्षण होता. आणि मी तो अँकर म्हणून तो मी माझ्या आयुष्यात आला, आणि कॉमेंटेटर म्हणून अजूनपर्यंत माझे आई वडील, म्हणजे आता ते नाहीये, ते पास अवे, बट मला असं वाटतं की तो माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण होता, आणि माझ्या आईने ऐकणं आणि मग खूप कौतुक करणं. सुंदर सुंदर सुंदर, खूपच भावनिक क्षण तुम्ही सांगितलात संदीप. थँक्यू व्हेरी मच. नरेश डोमे, तुमच्याकडे येतोय मी. आपण मोठ्या स्पर्धेची तयारी कशी करता, मोठ्या टुर्नामेंटची तयारी कशी करता? नाही, अशी काही विशेष तयारी नसते, पण जी मोठी टुर्नामेंट असते ना, तिथं अधिक लोक जास्त फॉलो करत असतात. त्यामुळं माझा एक कटाक्ष असतो की जिथं मला जे रेफरन्सेस द्यायचे किंवा जे काही मला उदाहरणं द्यायचे किंवा काही मागचे रेकॉर्ड्स असतील ती युनिक जातील, म्हणजे ती या अगोदर मी कधी सांगितलेली नसतील, अशी जाण्याची तयारी करतो. आणि तिथला जो ज्या टुर्नामेंटला मला काम करायचंय त्या टुर्नामेंटचं थोडंसं बॅकग्राऊंड,
मागचा त्यांचा इतिहास किंवा त्या आयोजकांची वेगळी वेगळी काही पर्सनल माहिती असेल तर ती गोळा करतो मी, आणि मग जसं काही टायमिंग जसं मिळेल मला त्या प्रकारे मग ती पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. सुंदर सुंदर. तुम्ही म्हणता की जास्त करत नाही, पण ज्या गोष्टी तुम्ही मैदानामध्ये प्रेक्षकांना श्रोत्यांना सांगता त्याच्यावरून खरंच समजतं की तुम्ही सर्वच जण खूप रिसर्च करत असाल आणि खूप अभ्यास करत असाल त्याच्या मागचा. सो थँक्यू. चंदू, तुम्ही मुंबईत समालोचन करता, मुंबईच्या बाहेर समालोचन करता, देशाच्या बाहेर सुद्धा समालोचन तुम्ही केलेलं आहेतच. काय फरक आहे मुंबईत समालोचन करणं आणि मुंबईच्या बाहेर समालोचन करणं, याच्यात काय फरक आहे? म्हणजे सुरुवातीला थोडाफार फरक आता अलीकडच्या कालावधीत वाटत नाही, परंतु सुरुवातीला वाटायचा. कारण मी ज्यावेळेला समालोचनाला सुरुवात केली, म्हणजे माझे गुरुवर्य सीतारामदादा चौधरी त्यांची प्रेरणा घेऊन केली. परंतु मी सुरुवातीला ज्यावेळेला समालोचनाला सुरुवात केली, कोणत्याही म्हणजे पहिल्या 20 टुर्नामेंट असतील त्या कोणत्याच समालोचकाबरोबर केल्या नाहीत. मी एकट्यानेच सुरुवात केली. म्हणजे मी प्रेझेंट झालो आणि त्यावेळेला काळ असा होता की एकट्याच समालोचकाने दोन्ही दिवस कॉमेंट्री करायची. परंतु त्यामुळे मुंबईच्या असल्या कारणाने किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला खेळाडू त्यांच्या बरोबर खेळल्यामुळे जी माहिती वगैरे असायची, त्यामुळे मी थोडासा मुंबईत असल्यावर कम्फर्टेबल असायचो की चला मुंबईतली टुर्नामेंट आहे, मुंबईतले खेळाडू आहे, त्यांची माहिती मला बऱ्यापैकी असायची. त्यामुळे मुंबईतला कोणत्याही विभागातला खेळाडू आला तर थोडंसं एनर्जेटिक असायचं. परंतु बाहेरचा टीम आली की सुरुवातीला थोडासा मी अडकळायचो. म्हणजे आता बऱ्यापैकी त्याच्यावर काम केलंय की मोहना सातत्याने त्या प्रोफेशनल टुर्नामेंट करतोय. म्हणजे आता मी या 12 तारखेला, म्हणजे जास्त नाही, मी उशिरा समालोचनाला सुरुवात केली. त्या पुढल्या महिन्यातील 12 तारखेला 10 वर्ष माझ्या व्यावसायिक समालोचनाला पूर्ण देखील होतील. त्यामुळे ज्यावेळेला मी मुंबईत समालोचन करायचो तर सगळं आपलेपणच वाटायचं आणि मुंबईच्या बाहेर जायला जायचो त्यावेळेला तो थोडंसं भीती नक्कीच असायची. परंतु आता काही ती भीती वाटत नाही की मोहना जास्त कम्फर्टेबल असं, म्हणजे जसं मुंबईत असतो इतर ठिकाणी तसंच असतो. कारण आता 10 वर्ष त्याच्यात घालवलेली आहेत. त्याचबरोबरने खूप तुम्ही छान वाटलं ज्यावेळेला आपण आखाती देशात समालोचन करतोय. म्हणजे मुंबईतून समालोचन करता करता कधी मी सर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की वयाच्या 30व्या वर्षापर्यंत मी हातात माईक देखील पकडला नव्हता. परंतु कसं समालोचक झालं माझं मला पण नाही कळलं. माहिती देता येता समालोचक झालो. त्यानंतर आखाती देशांमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. तिकडे जाऊन आपल्या मातृभाषेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. तर नक्की माझ्यासाठी सर खूप वेगळा अनुभव होता. आणि त्याचबरोबर म्हणजे मी माझ्यासारखा फार टेनिस क्रिकेट वेडा माणूस आहे मी सर. म्हणजे जर मी कॉमेंटेटर नसतो तर ते मॅच पाहिलं, मला अजूनही आठवण आहे, थोडंसं लांबवतोय की संदीप जगे सर, यासिन मर्चंट सर कॉमेंट्री करत होते पालीच्या मैदानात. मी मॅच पाहण्यासाठी, एसपीची मॅच पाहण्यासाठी बाईकवर पालीला मॅच पाहायला गेलो. स्वतःची बाईक नाही, मित्राच्या बाईकवर मागे बसून मॅच पाहायला गेलो. म्हणजे असा ठार क्रिकेट वेडा होतो. परंतु मी खरंच भाग्यशाली असेल की क्रिकेटने मला हे दिलंय. आणि जसं मुंबईत तुम्ही म्हटलात तसं मुंबईत कम्फर्टेबल, परंतु सुरुवातीला बाहेर नसायचो. परंतु ते आता मी शिकलोय आणि बाहेरही जसं मुंबईतलं वातावरण तसं बाहेरही वातावरण पाहायला मिळतं. आणि एक गोष्ट अजून या ठिकाणी नमूद करू इच्छितो, मी जे काही मला मिळालंय ते टेनिस क्रिकेटने दिलंय. कारण टेनिस क्रिकेट नसतं तर माझं आयुष्य सर 0 असतं. कारण मी त्यावेळेलाही 10x10च्या घरात राहत होतो, आजही 10x10च्या घरात राहतोय. परंतु मला जी श्रीमंती मिळाली ना ती क्रिकेटने दिली आहे. ते माझं वैभव आहे. अप्रतिम अप्रतिम. चंदू, प्रशांत आपके पास आ रहा हूँ. आपको क्या लगता है कि प्लेयर्स के क्या एक्सपेक्टेशंस रहती है, क्या उम्मीदें रहती है एक कमेंटेटर के पास से? देखिए जिस तरह से आजकल कमेंट्री हो रहे हैं, नए नए दौर आ रहे हैं, और आज जो बल्लेबाजी करते बल्लेबाज या गेंदबाजी करते गेंदबाज, तो उनको बॉल टू बॉल कमेंट्री ज़्यादा पसंद है. और ज़्यादा से ज़्यादा जो सिचुएशन है, मतलब मैदान के अंदर बाउंड्रीज जा रही है, शॉट अच्छे खेल रहे हैं, गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है, तो उसके बारे में उनको ज़्यादा अगर जानकारी दे, उसके बारे में ज़्यादा बातें करे, उसके बारे में ज़्यादा कमेंट्री करे, तो उनको बहुत अच्छा लगता है, सुकून मिलता है. कभी कभार क्या होता है कि मैच शुरू होता है, एक बार फिर इंटरेस्टिंग होता है, रोचक होता है, 12 गेंदों में 12 रनों की जरूरत है, तब जाकर आप कोई कहानी बनाने की कोशिश करते हैं, तो मैच का मजा भी जाता है और जो खिलाड़ी खेल रहे हैं उनको भी मजा नहीं आता. तो आजकल बॉल टू बॉल कमेंट्री बहुत अच्छी लगती है खिलाड़ियों के लिए. और उसके साथ अगर वो प्रेशर होता है, मतलब आखिर में अगर 3 ओवर का खेल होता है, 2 ओवर का खेल होता है, जिसमें करीबी मामला होता है, तो बहुत प्रेशर होता है. उस प्रेशर में बॉल टू बॉल कमेंट्री जो हो जाएगी, सिचुएशन के हिसाब से कमेंट्री हो जाएगी,
तो खिलाड़ियों के लिए बहुत अच्छा लगता है, उनको सुकून मिलता है। और अगर बॉल टू बॉल कमेंट्री जाएगी, बाकी चीजें आप ज्यादा नहीं बताएंगे तो दर्शकों के लिए सुनने के लिए भी मजा आएगा। प्रशांत जी, बेस्ट मोमेंट एज अ कमेंटेटर आपके लाइफ की? बहुत सारे मोमेंट है, कम से कम 3-4 मोमेंट मेरे पास है। जैसे कि हमने आईपीएल के मैचेस किए थे, एक आईपीएल का एक मोमेंट था, वो भी बता सकता हूँ। दूसरी मतलब डीबीएल लाइव के माध्यम से हमने किया था। दूसरी बात, एक ऐसा मोमेंट इस साल आया है जिसमें कि भारत और बांग्लादेश जो दिव्यांग क्रिकेट होता है उसका एक इंटरनेशनल मैच करने का मौका मिला औरंगाबाद में, जिसमें सिचुएशन ऐसा था, बांग्लादेश की टीम भारत में आई थी और बहुत सारा प्रोटेक्शन था। एक होटल में हम सारे लोग थे जहाँ खिलाड़ी थे भारत के, बांग्लादेश के। दूसरी तरफ से प्रोटेक्शन था, मतलब आगे पुलिस की गाड़ी, बीच में खिलाड़ी, इसके पीछे खिलाड़ी, और उसके बाद में एक बार फिर वो पुलिस की गाड़ी। मैदान के अंदर देखे तो बहुत सारी कोरोना के कारण दर्शक तो नहीं थे, लेकिन फिलहाल सारे स्टेडियम पर पुलिस, बीच में क्रिकेट का खेल। और वो जो मैच था 3 ओडिया का मैच, 3 ओडियाई थे जिसमें कि भारत ने 2-1 से वो टूर्नामेंट जीता था। उसमें कमेंट्री करने का मौका मुझे मिला। मेरे हिसाब से इस सीजन का वो सबसे बड़ा पल था मेरे लिए, क्योंकि इंटरनेशनल मैच सब लोग करना चाहते हैं। मैं समझ सकता हूँ ये दिव्यांग क्रिकेट था, लेकिन फिर भी इंटरनेशनल क्रिकेट का खेल देखना, क्रिकेट कमेंट्री करना सबके लिए बहुत बड़ा पल होता है। नमस्कार दोस्तों, अलग अलग भाषाओं में क्रिकेट कमेंट्री करने के पीछे सबसे बड़ा प्रोत्साहन कमल हसन साहब का था, जो अलग अलग भाषाओं में फिल्में किया करते थे। और इसलिए मुझे भी ऐसा लगा कि मैं अलग अलग भाषाओं में कमेंट्री की कोशिश कर सकता हूँ। क्योंकि मेरी मातृभाषा गुजराती है, सोसाइटी में मैं गुजराती में कमेंट्री करता था और गुजराती में मेरा शब्दकोश अच्छा है तो आसान रहा। जहाँ तक हिंदी का सवाल है, ऑल इंडिया रेडियो पे जब सुशील दोषी साहब को सुना तो उनसे प्रभावित हुआ और हिंदी सुधारने के लिए राष्ट्रभाषा प्रचार समिति वर्धा की परीक्षाएं दी और अपने आप को काबिल बनाया। और फिर ऑल इंडिया रेडियो और डीडी स्पोर्ट्स के लिए रणजी ट्रॉफी, ईरानी ट्रॉफी, इंडिया न्यूजीलैंड वनडे इंटरनेशनल करने का मौका मिला। इंग्लिश बिजनेस लैंग्वेज है, पूरी दुनिया में बोली जाती है और आज के कॉर्पोरेट वर्ल्ड में क्योंकि उसका इम्पोर्टेंस ज्यादा है, इंग्लिश सुधारने के लिए मैंने बीबीसी न्यूज और फ्रेंड्स जैसे सीरियल देखे। और खुशी की बात है कि मैं डॉक्टर डीवाई पाटिल T20 और इसके अलावा इंडिया ऑस्ट्रेलिया जियो टीवी के लिए मैं कव्हर कर पाया, उसका मुझे बहुत बड़ा फख्र है। मुंबईच्या मराठी माणसांनी मला समालोचक बनवलं, मला स्पर्धेमध्ये बोलवलं, प्रोत्साहन दिलं आणि मराठी सुधारण्यासाठी मी बातम्या बघायचो। त्याचप्रमाणे सामना, लोकमत, पुढारी, लोकसत्ता अशी वर्तमानपत्र वाचत मी माझा शब्द भंडार वाढवला आणि आज मला सार्थ अभिमान आहे की मी ह्या 4 भाषेमध्ये समालोचन करू शकतो। तर तुमचा प्रेम असाच माझ्यावर असू द्या। धन्यवाद। चंद्रकांत शेटे, तुमच्याकडे येतो। तुम्ही मगाशीच सांगितलं 10 वर्ष कॉमेंट्री करताय तुम्ही, काय शिकलात या प्रोफेशन मधून? एवढं काही शिकलो नसेल, बरंच काही शिकायचं बाकी आहे, परंतु सर समालोचक म्हणून तुम्ही ज्या वेळेला समालोचन करता तर तुम्ही न्यूट्रल असणं गरजेचं आहे। म्हणजे तुमच्यासाठी कोणताही खेळाडू मोठाही नाही, कोणताही खेळाडू छोटा नाही, जो परफॉर्मन्स करतो त्या दिवशी त्याच्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे आणि तोच त्या दिवसाचा खरा नायक आहे, हे सर्वप्रथम आपण समजलं पाहिजे। त्याचबरोबरीने समालोचक म्हणून क्रिकेटला आपण शिस्त आणण्यासाठी म्हणजे समालोचक म्हणून स्वतःहून देखील मी स्वतः प्रयत्न केले। क्रिकेटमध्ये शिस्त आली पाहिजे। टेनिस क्रिकेटला आपण म्हणतो आता ग्लॅमर खूप आलाय, परंतु त्याचबरोबरीने जोपर्यंत शिस्तीच्या चौकटीत हे टेनिस क्रिकेट बसत नाही ना सर, तर तोपर्यंत हे क्रिकेट पुढे पुढे जाणार, म्हणजे ज्या वेगाने पुढे जायला पाहिजे त्या वेगाने जाणार नाही। त्यामुळे जर शिस्तीचं टेनिस क्रिकेटमध्ये आणणं गरजेचं आहे आणि ही आमची समालोचक मंडळी किंवा मी स्वतः देखील बोलायचो, परंतु हे स्वतः बोलून होणार नव्हतं, त्यासाठी स्वतः करणं गरजेचं होतं। म्हणून मी काही गोष्टी स्वतः प्रयत्न केल्या आणि कारण तो आत्मविश्वास मला त्यावेळेला मिळेल, मी स्वतः ती गोष्ट करेल। जर टुर्नामेंट वेळेवर सुरू करायच्यात, शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा करायच्यात, मी स्वतःहून ते प्रयत्न केला आणि त्यानंतर मला खरोखर अभिमान आहे की आता बऱ्याच ठिकाणी लवकर स्पर्धा चालू व्हायला लागल्या, जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅच खेळायला प्रेक्षकांना पुन्हा तो आनंद मिळायला लागला। नाही तर मध्यंतरी तुम्ही स्वतः एसपीला खेळायचात, बऱ्याचदा आपण पाहायचो 1-1 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या, परंतु आता ते अलीकडच्या कालावधीमध्ये युट्यूब आल्यानंतर किंबहुना आता टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्यामध्ये कुठेतरी बदलाव होतोय, तर तेही बरं वाटतंय आणि हेच टेनिस क्रिकेटमध्ये अपेक्षित आहे। नाही, खूप सुंदर चंदू। माझा पुढचा प्रश्न ऍक्च्युअली तोच होता आणि तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे।
की तुम्ही 7:30 हा. वाजता तुमच्या स्पर्धेमध्ये सर्वात पहिले बॉल पडला जातो. अमेझिंग अमेझिंग. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये ही नाही, गोष्ट एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने होणं आणि ते एक्झिक्यूट करणं हे तुम्ही केलेलं आहे, हे खूपच छान आणि खूपच सुंदर. नक्कीच नक्कीच सर. म्हणजे म्हणजे ते पण असं ओघानेच झालं की एक वर्ष आमच्याकडे काही कारणास्तव 2 दिवसाची स्पर्धा एकाच दिवसात करायला लागली. एकाच दिवसात करायला लागली तर त्यावेळेला म्हणजे माझ्या मते मुंबईतील क्रिकेट तर 11, 11:30, 12 वाजेपर्यंत सुरूच व्हायचं नाही. परंतु मी अमोल म्हात्रे सरांना फोन केला. माझी अशी अडचण झाली आहे. आणि त्यांना घाटल्यामध्ये 11 वाजता खेळायला जायचं होतं. ते बोलले मला घाटलं तर जायचं आणि तुझ्याकडे यायचं, काय करू? म्हणलं सर तुम्ही 7 वाजता या, मी तुमचा हाफ क्लिअर करतो आणि हे होऊ शकतं का? ते बोलले अरे कसं शक्य आहे? बोललो सर तुम्ही लवकर या. आणि ती संपूर्ण टीम घेऊन 7 वाजता सांगितलं, 7:45 वाजता विक्रोलियस भटवाडीत आली आणि 2007-08 ची गोष्ट असेल सर ती. आणि ती वी भरवली पहिली स्पर्धा देखील होती. आणि त्या दिवशी झालं विक्रोलियस 10:30 वाजता तिकडनं तो हाफ संपूर्ण कंप्लीट करून 10:30 ते 11 जास्त झाले असतील. घाटल्यात पोहोचला देखील होता. म्हणजे घाटल्यात त्यांची पहिली की दुसरी मॅच होती. तर तिथं मला कॉन्फिडन्स आला की तुषार सर की हे करू शकतो आणि आपण केलं तर इतरांनाही त्यातून बोध मिळू शकतो. त्यात बऱ्याच गोष्टींचा फायदा झाला सर. जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. प्रेक्षक येऊ लागले, प्रेक्षक मॅचेस पाहू लागले. क्रिकेटवरचा विश्वास मित्र म्हणेल थोडासा कदाचित कमी होऊ लागला होता, परंतु त्याला कुठेतरी आणखी दृढ करण्याचा प्रयत्न मात्र तदनंतरच्या कालावधीमध्ये होऊ लागला. आणि टेनिस क्रिकेट नक्कीच आता एक चांगल्या लेवलला चाललंय. परंतु त्यामध्ये कुठेतरी मी माझ्या स्पर्धेच नाही इतरही स्पर्धा म्हणजे मोठमोठ्या स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं जातात. तिकडे ह्या गोष्टी होऊ लागलेल्या आहेत. तर खऱ्या आणखी एक मी आवर्जून सर सांगेल की पहिल्या वर्षी ज्यावेळेला मी ही स्पर्धा केली 1-2 वर्ष झाली होती आणि ऋषी वैद्य तिकडे मॅच खेळण्यासाठी आले होते. त्यांनाही खूप आवडलं. तेही पहिल्यांदा आमच्या भटवाडीच्या ग्राउंडमध्ये आले होते. त्यांनी मला सांगितलं चंदू खूप चांगल्या पद्धतीने तू मॅच खेळवतोय. 6-6 ओव्हरच्या मॅचेस होतात लवकर, परंतु तू अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न कर. म्हटलं दादा काय करू? तर दादाने सांगितलं की तू 2-2 इनिंगच्या मॅचेस खेळव. तर त्यानंतरच्या 2 वर्ष मी 2-2 इनिंगच्या मॅच खेळवल्या आणि असंही नाही की ती एकतर्फा झाली. विक्रोलियस संघाने पहिल्या डावामध्ये 17 रनची लीड घेतलेली असताना विनरने त्यांना पराभूत देखील केलं होतं. म्हणजे कुठेतरी तीही माझ्या मनामध्ये कुठेतरी एक भावना होती की दादाने सांगितला बदल तोही करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना तोही आवडला. तर गेल्या वर्षी काही कारणास्तव आणखी एक माझ्याकडे संकल्पना आहे. मला टेनिस क्रिकेटमध्ये बेस्ट ऑफ 3 फायनल खेळवायची आणि ती मी येणाऱ्या पर्वामध्ये खेळवणार देखील आहे. जरूर जरूर आम्हाला आणि सर्व दर्शकांना पाहायला आवडेल. थँक्यू. ओके संदीप जगे तुमच्याकडे येतोय. एक समालोचक म्हणून आयोजकांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा असतात? अच्छा, म्हणजे आयोजकांकडून कोणत्या अपेक्षा आम्ही कराव्या असं म्हणणं आहे आपलं? आयोजकांच्या काय अपेक्षा असतात तसंही सांगू शकता. बरं बरं. नाही आयोजक त्याचे दोन्ही पार्ट सांगतो. म्हणजे दोन्ही पार्ट आहेत. एक पहिली गोष्ट की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमिटमेंट आहे. ऍज अ कॉमेंटेटर म्हणून तुम्ही ज्या कोणत्याही ऑर्गनायझर सोबत तुम्ही मॅचला जाता तर तिथे तुम्ही तुमची कमिटमेंट चांगली असावी. म्हणजे बेसिकली कसं असतं जसं चंदू सर आता म्हणाले की कॉमेंटेटरने न्यूट्रल असावं. ते फार महत्वाचं असतं. कारण काही वेळेला मग तुमच्या त्या पार्शियलिटीने किंवा तुमच्या त्या फेव्हरेटिझमने खास करून ज्याचा उल्लेख होतो की त्याच्यामुळे काय होतं की ती थोडी बायस होते कॉमेंट्री आणि मग बऱ्याच वेळेला ऑर्गनायझरला त्या गोष्टीमध्ये पडावं लागतं किंवा मग ऑर्गनायझर कडे त्या कंप्लेंट होतात. ओके, ही एक गोष्ट आहे. सेकंडरी थिंग आहे की हल्ली काय झालंय की म्हणजे माझं पर्सनल मत आहे की कॉमेंटेटर्सने फार मोठ्या काही अपेक्षा ऑर्गनायझर कडून ठेवू नये. म्हणजे मला गाडी आणायला पाहिजे, म्हणजे मला गाडीच द्यावी किंवा म्हणजे मला असंच जेवायला पाहिजे, मला व्हेजच पाहिजे, नॉन व्हेजच पाहिजे, हेच असेल तर मी येईन, तेच असेल तर मी येईन. अशा मोठ्या अपेक्षा आपण प्लीज करू नये. म्हणजे ऍज अ कॉमेंटेटर आपण काही स्वतःला आपल्या लिमिटेशन ठेवाव्या. जर तुम्हाला नॉनव्हेज आवडते तर तुम्ही तुमचा स्वतःचा डबा कॅरी करा. ओके, काही म्हणजे त्यांनाही त्यांचं काहीतरी शेड्यूल्ड आहे किंवा त्यांनाही त्यांचं त्या वेळेला काही बजेट आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते त्याच्यामध्ये अकोमोडेट करण्याचा प्रयत्न करत असतात. थर्ड थिंग आहे की आणि ऑर्गनायझर कडून जर कोणत्या अपेक्षा म्हणायच्या झाल्या तर मी म्हणेन की कॉमेंटेटर की ऑर्गनायझर कडून एक प्रामाणिक अपेक्षा एवढीच असतं की बिटवीन द कॉमेंट्री काय असतं की बऱ्याच वेळेला ना प्राइज लावायला येतात लोक. मग एक बॉल झाला की लगेच याला 100 रुपये लाव, याला 500 रुपये लाव. ओके, तर ऑर्गनायझरने ना या गोष्टीवर कुठेतरी लिमिटेशन आणावं. म्हणजे कसं
की तुमची टुर्नामेंट ₹1,00,000 ₹5,00,000 हल्ली मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात. जसं मगाशी नरेश सर म्हणाले किंवा चंदू सर म्हणाले, प्रशांत सर म्हणाले. तो अशा वेळेला काय होतं की तुम्ही तिथे मग एखादं प्राइस लावलं जातं जे ₹100 ₹200 प्रत्येक पैशाला म्हणजे रुपयांना महत्व व्हॅल्यू ठरवूया ना की बाबा एका याच्यासाठी ₹1,000 बक्षीस घेतलं जाईल, ₹500 घेतलं जाईल आणि ते फक्त ना ओव्हरच्या नंतर डिक्लेअर केलं जाईल. कारण मग कॉमेंटेटर जो लिंक मध्ये असतो, आता फॉर एक्झाम्पल जयेश सर, त्यांचा एक स्वतःचा फ्लो आहे. त्या फ्लो मध्ये ते बऱ्याच गोष्टी एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, अशा ज्या गोष्टी सांगत असतात ना, तो लिंक तुटते. म्हणजे माझी तरी पर्सनली तुटते लिंक, असं मला वाटतं. की मग त्यावेळेला काय होतं की ऑर्गनायझरने या गोष्टी त्या थोड्या त्याच्यावरती लिमिटेशन आणावं किंवा मग इन बिटवीन करावं. तसंच सेम बऱ्याच वेळेला काय असतं की पाहुणे मंडळी येत असतात आणि ते फार महत्वाचे आहेत, मला मान्य आहे हे सगळ्या गोष्टी. पण आपण मॅनेजमेंटचा एक पार्ट म्हणून आता जसं टेनिस क्रिकेट बदलतंय असं आपण म्हणतोय ना, मग आपण मॅनेजमेंटचा पार्ट नाही का बदलू शकत? कारण तो फार इम्पॉर्टंट आहे ना, की तुम्ही क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा भरवली इथपर्यंत मान्य आहे. तुम्हाला तुमची ऍडव्हर्टाईज करायची आहे इथपर्यंत पण मान्य आहे. पण मग त्याला एक सुटसुटीतपणा का नसावा? त्याला म्हणजे एक म्हणतात ना की नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 अशा गोष्टी जर घडल्या ना तर त्या फार इम्पॉर्टंट असतात. मग तुम्ही एक इंटरव्हल झाला ना की मग तुम्ही प्राइस डिस्ट्रीब्युशन करा किंवा मग तुमचे आलेले पाहुणे आहेत त्यांचा तुम्ही सत्कार करा. त्या वेळेला ना मग कॉमेंटेटरला सुद्धा खूप ते बरं जातं. ओके. आणि एक माफक अपेक्षा आहे प्रत्येक कॉमेंटेटरची की जे काही त्याचं मानधन असतं ना, ते माझ्या या मताशी सर्व सहमत असतील की त्याचं जे काही मानधन ठरलेलं असतं ना, ते मानधन त्याला सामना संपल्यानंतर द्यावं. ही माझी एक कॉमेंटेटर म्हणून ऑर्गनायझर कडून एक अपेक्षा आहे आणि आय होप सो सगळीकडेच असं घडतं असं नाही, परंतु बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा घडतात की त्याच्यामुळे मग समालोचक दिवसभर त्याचं विचारायचं सगळं काही देण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा वेळेला तो निराश घरी गेला तर ते न पटण्यासारखं. ओके, वेल सेड संदीप, वेल सेड, व्हेरी वेल सेड. संदीप, समालोचक म्हणून तुमचं काही फेवरेट ठिकाण आहे का? हो आहे ना, नक्कीच. आणि मगाशी त्याचा उल्लेख चंदू सरांनी केला. गबा वडेर हायस्कूलचं मैदान, जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, पाली, माझं फेवरेट, ऑल टाइम फेवरेट. ओके. जयेश भोसले आपल्याकडे येतोय. एक कॉमेंट्रेटर म्हणून एक हृदयस्पर्शी क्षण काय सांगत? सर, हृदयस्पर्शी क्षण सांगत असताना तो माझ्या आयुष्यामध्ये घडलेला असा नाहीये, पण एक उदाहरण देऊ इच्छितो. एक स्पर्धा अशी झाली की ज्या स्पर्धेमध्ये एका खेळाडूने फार चांगलं प्रदर्शन केलं आणि त्या मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. सुलतान खान त्याचं नाव. ती स्पर्धा भिवंडीमध्येच होती योगायोगाने. आणि त्यावेळी कॉमेंटेटर आणि अँकरने त्याला तो पुरस्कार देत असताना फक्त एवढं त्याला विचारलं की हा पुरस्कार तू कोणासाठी डेडिकेट करशील? आणि त्यावेळी त्याने जे शब्द उच्चारले, तो म्हटला की माझ्या आईसाठी आणि माझ्या बाबांसाठी हा पुरस्कार आहे, माझ्या वालीसाठी हा पुरस्कार मी देतोय. त्यावेळी त्याने आईच्या नावाने ते उल्लेख केला आणि त्यानंतर त्याचे डोळे तो भारावून गेला, त्या डोळ्यात पाणी आलं. आणि तो जो क्षण होता ना, हा माझ्यासाठीही तितकासा हृदयस्पर्शी होता की माझी आई नाही. आणि असे क्षण जे आहेत ना, खेळाडू ज्यावेळी अशा गोष्टी करतात त्यावेळी त्या खूप हृदयाला भावनिक होऊन जातात आणि त्या हृदयस्पर्शी असतात. तर तो एक क्षण मला किस्सा तो आवडतो आणि आठवतोय. सुलतान खान ज्या पद्धतीने बोलला आणि स्वतः एवढा भावनिक होऊन गेला, डेफिनेटली बऱ्याच लोकांना तो हृदयस्पर्शी वाटलाच असेल. खूप छान. नरेशजी, तुम्हाला विचारतो मी, एक समालोचक म्हणून तुम्हाला काय आव्हानांचा सामना करावा लागतो? नाही, चॅलेंजेस तर खूप आहे. पहिली गोष्ट, समालोचन करताना आपल्याला रोज बोलावं लागतं. पहिली गोष्ट, रोज बोलत असताना त्याच गोष्टी परत परत रिपीट होतात, तर त्या टाळण्याचा पहिला मी प्रयत्न करतो आणि त्यासाठी नवनवीन माहिती गोळा करणं हे एक पहिलं मोठं चॅलेंज असतं माझ्यासमोर. आणि मग बाकीचे जे चॅलेंजेस असतात ना, आता तुम्ही बघताय की समालोचकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते. ज्यावेळेस मी कॉमेंट्री सुरू केली 2004, 5, 6 साली, त्यावेळेस मला वाटतंय 2च कॉमेंटेटर होते आमच्याकडे पुणे आणि या परिसरामध्ये, स्वर्गीय सीताराम दादा चौधरी आणि मी. तर आज मी तिला, माझा पुण्याचा एक ग्रुप आहे, तिथे 50 कॉमेंटेटर आहे आणि ऑल महाराष्ट्र बघितलं तर मला वाटतं ती संख्या 1000च्या वर असेल. तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला प्रिपेअर स्वतःला ठेवायचं असेल ना, तर सातत्यानं नवनवीन चेंजेस किंवा सातत्यानं नवनवीन शिकणं हे तिथं आलेलं आहे आणि स्वतःमध्ये बदल काही घडवून आणणं हे महत्वाचं. त्यामुळे ते एक महत्वाचं चॅलेंज आहे. दुसरी गोष्ट की या फील्डमध्ये काम करत असताना विशेष म्हणजे आपला जो सोशल सामाजिक विषय असतो किंवा कौटुंबिक विषय असतो, या सगळ्या गोष्टी सांभाळून
क्रिकेटची कॉमेंट्री करणं ही एक तारेवरची कसरत असते. आणि त्यामध्ये अजून महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवास. हा अत्यंत मोठा विषय, कारण मी जिथे राहतो तिथून जर हायवेला, आता नवीन हायवे झाला आमच्याकडे, पण तरी मोठी शहर आहे, तिथून पुढे खूप लांब आहे. पुणे बघितलं माझ्या घरापासून 90 किलोमीटर आहे. मुंबई माझ्या घरापासून 180 किलोमीटर आहे. बाकीचे नाशिक, अहमदनगर ही सगळे 100, 150, 200 किलोमीटर वरती शहर आहेत आणि मोठ्या टुर्नामेंट ज्या असतात त्या बहुतेक या परिसरात मध्ये असतात. मग तुम्हाला प्रवास खूप करावा लागतो, खूप प्रवास. म्हणजे मी पुण्यात जर सकाळी मॅच केली तर कदाचित नाईटला मला मुंबईला जायचं असतं, कदाचित दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुंबईवरून बारामतीला आलेलो असतो, कदाचित मी तिसऱ्या दिवशी अजून कुठेतरी सातारा किंवा या अशा परिसरामध्ये 200-300 किलोमीटरचा प्रवास करत असतो. मग त्यावेळेस ती गोष्ट सांभाळणं हे एक चॅलेंजिंग काम आहे. आणि मग तुमचं आरोग्य ठेवणं, तुमचा मेंटली तुम्ही फ्रेश राहणं, या सगळ्या गोष्टी खूप अवघड आहे, पण करतो त्या. एकंदरीत चॅलेंजिंग फील्ड आहे आणि पण मी ते चॅलेंज स्वीकारतो. मजा येते काम करताना. जयेश भोसले, तुम्ही एक स्टॅटिस्टिशियन म्हणून तुम्हाला स्टॅटिस्टिशियन म्हणून तुम्हाला पाहिलं जातं. कॉमेंट्रेटर जो खूप जास्त आकडे सांगतो आणि डेफिनेटली लोकांच्या काही प्रतिक्रिया असतील. तर सर्वप्रथम 2 गोष्टी, स्टॅटिस्टिशियन का, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. आणि लोकांना ते आवडतं की नाही आवडतं, त्याच्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया असतात, काय सांगाल? सर, मी समालोचन क्षेत्रामध्ये आलो त्यावेळी बॉल टू बॉल कॉमेंट्री मी ऐकली आणि तिथून मी समालोचन क्षेत्रामध्ये आलो. चंदू सरांच्या सानिध्यामध्ये आलो. मुंबईमधून सुरुवात झाली माझी मुळातच. तिथून चंदू सरांशी बोलणं झाल्यानंतर मी असं एक डिसाईड केलं की स्वतः काहीतरी वेगळं करावं. जास्तीत जास्त नंबर्स वरती, आकड्यांवरती बोलण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीच्या कालखंडामध्ये सचिन तेंडुलकर सरांबद्दल बोलायचो आणि त्यावेळी त्यांचा इतिहास अथवा त्यांनी केलेले रन्स, या साऱ्या गोष्टी बोलत असताना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. लोकांना आवडेल ना आवडेल हा एक माझ्यासाठी मोठा चॅलेंज होता. त्यानंतर प्रयत्न तर केला. त्यानंतर खूप साऱ्या म्हणजे काही वेळेला लोकांना आवडलंही आणि काही लोकांना आवडलंही नाही. काही ठिकाणावरून अशाही गोष्टी निघाल्या की जिथे जर का जयेश भोसले येतात तर त्यांच्यासाठी एक वेगळा कॅलेंडर घ्यावा आणि ते तारखांवरती बोलतील. तुम्हाला क्रिकेटची कॉमेंट्री न ऐकता फक्त त्या तारखाहीच ऐकायला मिळतील, तर तुम्ही कॉमेंट्री ऐकत असताना तुम्ही कॅलेंडर घ्या, असेही काही जण म्हटले. पण मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटमधून खेळाडूंचा इतिहास अथवा खेळाडूंनी केलेली जी काही धावा आहे किंवा त्याला जोडण्याचा प्रयत्न केला आणि आजही काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक स्पर्धेमध्ये. हा प्रयत्न राहील. उद्देश आज एवढाच आहे. टीका तर होतेही गेला आणि स्पर्धाही तशा होत चालल्या. छान छान, खूप छान जयेश. संदीप, कॉमेंट्री करत असताना एखादा चांगला किंवा एखादा वाईट अनुभव? चांगले अनुभव मगाशी मी शेअर केले. म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला, वाईट अनुभव असं नाही, परंतु एक्सपिरियन्स ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे मी मुंबईत कॉमेंट्री करत होतो गोरेगावच्या प्रबोधनच्या मैदानावरती आणि त्या वेळेला असं झालं की तिथे लाड सर आले होते, म्हणजे जे रोहित शर्माचे प्रशिक्षक आहेत, आणि सिद्धेश लाडचे वडील, आणि त्याच्यानंतर ख्यातनामक पत्रकार रणजित दळवी सर, मी जर चुकत नसेल तर, आणि त्याच वेळेला आणखी मुंबई क्रिकेटमधील अभिषेक नायर त्यावेळेला होते, अमोल मुजुमदार सुद्धा त्यावेळेला होते. आणि मग अशा वेळेला मी 2012 साली समालोचन करत असताना काही अशा गोष्टी घडल्या की माझ्याकडून बऱ्याच वेळेला मी काही शब्द रिपीटेडली बोलायला लागलो आणि मग त्या सगळ्या त्यांनी त्या पकडल्या आणि संध्याकाळी माझी शाळा घेतली मुंबईच्या क्रिकेटरने आणि मग सगळ्यांनीच म्हणजे मला बोलवलं आणि मग विचारलं, हे तू असं कसं बोलतो, तसं कसं बोलतो, हे चुकीचं आहे, हे असं नाही बोलायला पाहिजे, असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे. आणि ते त्यांचे खूप चांगले वर्ड्स होते. मला वाटलं की मी खरंच या गोष्टी इम्प्रूव्ह करायला पाहिजे. मी दुसऱ्या दिवशी ते केलं आणि मग म्हणजे मी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलं आणि त्यानंतर मग सर्वच ते जे सर्व होते म्हणजे त्याच्यामध्ये खास करून अमोल मुजुमदार आणि मग त्याच्यानंतर अभिषेक नायर होते, ते त्यांनी माझं कौतुक केलं. मला ते खूप छान वाटलं. चंद्रकांत शेट्टे, तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे. मगाशी प्रशांतनी सुद्धा या टॉपिक वरती थोडस बोलायचा प्रयत्न केला. एखादा स्टार खेळाडू आल्यावरती कॉमेंट्रेटरच्या कॉमेंट्रीची तीव्रता बदलते का? थोड्याफार प्रमाणात, परंतु नाही बदलली पाहिजे. प्रयत्न तर आमचा तोच असतो. ती बदलली नाही पाहिजे. आणि म्हणजे
कदाचित म्हणजे उद्दिष्ट नसतं, परंतु कदाचित थोड्या प्रमाणात ती गोष्ट होत असेल. परंतु कॉमेंटेटरसाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टार खेळाडू काय आणि स्टार खेळाडू तोच जो त्या दिवशी परफॉर्मन्स करतो, त्या दिवशी जो कामगिरी करतोय, किंबहुना मग तो कुठल्या गावातून आलाय, कुठल्या शहरातून आलाय, तो छोटा खेळाडू आहे, तो मोठा खेळाडू आहे, तो छोट्या टीमचा आहे, तो मोठ्या टीमचा आहे, हे सर्व नंतर त्या दिवशी तो कामगिरी करतो, तोच स्टार त्यालाच डोक्यावर घेणं गरजेचं आहे. तो कुठूनही आला असू देत, तो स्टार असू देत किंवा नसू देत, हे माझं तरी मत. जयेश भोसले, तुमच्याकडे येतोय मी माझा पुढचा प्रश्न घेऊन. जयेश भोसले, आजकाल लॉयल्टी कुठेतरी हरपलेली दिसते का? प्लेयर्स मधली निष्ठा कुठेतरी हरवली आहे का? काय म्हणाल, तुमचं काय मत आहे? येस तुषार सर, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाल, लॉयल्टी सध्याच्या घडीला बदललेला काळ, बदललेली वेळ आणि खेळाडू बदललेल्या स्पर्धाही असतील आणि त्यामुळे असं कुठेतरी वाटतंय की लॉयल्टी जी आहे ती हरपली आहे. कारण सध्याच्या घडीला खेळाडू जास्तीत जास्त मोठमोठ्या स्पर्धांना मुक्त आहेत. नवे नवे तर आयकॉनच्या स्पर्धा जास्तीत जास्त खेळल्या जात आहेत. काही वेळेला असंही होतं, हे फक्त खेळाडूंमध्येच नव्हे, स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंमध्येच नव्हे, तर लॉयल्टी मला असं वाटतं की आमच्या क्षेत्र जो आहे समालोचन क्षेत्र, याच्यामध्येही कुठेतरी हरपली आहे असं वाटायला भासू लागलंय. आणि हे चित्र सध्याच्या घडीला कालांतराने होणारे बदल असतील अथवा वेळ असेल याच्यामुळे हरपली असं मला तर वाटतं. आम्ही आणि आमच्या एक्सपर्ट्सनी मिळून सध्याची 2021-2022 ची एक ड्रीम 11 काढलेली आहे, टेनिस बॉलची ड्रीम 11. पाहूया आपल्या स्क्रीनवरती कशी दिसते कॉमेंटेटर्स ड्रीम 11. ओके, खूप 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 मजा येते तुम्हा सर्वांबरोबर हा एपिसोड करताना आवाज क्रिकेटचा. आपण रॅपिड फायर मध्ये जाऊया. शेवटची काही षटकं तुमच्या समोर. सो हिअर वी गो. युअर फेवरेट कॉमेंटेटर चंदू. कैलासवासी सीताराम दादा चौधरी. प्रशांत, फेवरेट कॉमेंटेटर. हमारे लिए हमारे फेवरेट कमेंटेटर है मिस्टर हरीश पांड्या सर. संदीप, फेवरेट कमेंटेटर. यासीन मर्चेंट अलीबाग. ओके. नरेश जी, फेवरेट कमेंटेटर. स्वर्गीय सीताराम दादा चौधरी. या माणसाबद्दल निश्चित खूप काय बोलण्यासारखं, ते आपल्या हयात नाहीत आज, पण कॉमेंट्रीची सुरुवात खरं तर त्यांनी केलेला असताना प्रचंड अभ्यास त्या माणसाकडे असायचा. त्यांच्या घरात सुद्धा मासिक, पाक्षिक किंवा षटकार सारखं मासिक, क्रिकेट सम्राट सारखं मासिक किंवा अनेक रेकॉर्ड देणारी मासिक, आणि विशेष म्हणजे त्यांना लिहून ठेवायचा एक छंद होता. जवळपास 20 वह्या त्यांनी अशा लिहून ठेवलेल्या आहेत आणि पहिल्या पानावरती जे अक्षर ते शेवटच्या पानावरती अक्षर, असं प्रचंड मोठं लिखाण होतं. आणि कॉमेंट्रीतून सुद्धा हिंदी मराठी भाषांवरती प्रचंड प्रभुत्व. विशेष म्हणजे रेकॉर्डची मांडणी किंवा इतर साहित्याचे संदर्भ हे त्यांच्याकडून खूप काही होतं. एकूणच एक प्रतिभाशाली ते व्यक्तिमत्व होतं, पण ते आज हयात नाही. मात्र त्यांनी कॉमेंट्रीचं बीजारोपण केलं आमच्या परिसरामध्ये. आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. फेवरेट कॉमेंटेटर. माझे फेवरेट कॉमेंटेटर हरीश पांड्या सर. ओके. युअर फेवरेट क्रिकेटर चंदू. ओमकार देसाई. प्रशांत, फेवरेट क्रिकेटर. ऑलराउंडर विश्वजीत ठाकूर. नरेश जी, फेवरेट क्रिकेटर. योगेश पेनकर. संदीप, फेवरेट क्रिकेटर. ऋषी वैद्य. फेवरेट क्रिकेटर.
फेवरेट क्रिकेटर ओमकार देसाई. फेवरेट कॅप्टन जयेश भोसले. माझा फेवरेट कर्णधार अमोल म्हात्रे. नरेशजी फेवरेट बॅट्समन कृष्ण सातपुते. चंदू फेवरेट बॉलर अनिकेत सानप. फेवरेट कैप्टन अमोल म्हात्रे. मोस्ट फनीएस्ट क्रिकेटर प्रशांत. बिल्कुल जो बहुत सारे खिलाड़ी है बल्ला बिल्कुल ऐसा पकड़ते मतलब बैट हैंडेड हो तो, लेकिन वैसे के सलमान है जो थोड़ा सा हाथ उल्टा होता है उनका, तो वो मुझे फनीएस्ट लगते हैं. बहुत इंटरेस्टिंग खिलाड़ी वैसे के सलमान. संदीप एक जेंटलमन क्रिकेटर. योगेश वैद्य. चंदू एक असा खेळाडू ज्याची क्षमता खूप आहे पण आतापर्यंत क्षमतेनुसार कामगिरी नाही करू शकलेला एक हाय पोटेन्शियल लेस डिलिव्हर्ड क्रिकेटर. भावेश शेलार असा खेळाडू आहे की खूप टॅलेंट आहे, परंतु मोठ्या स्पर्धांमध्ये ज्या वेळेला त्याला संधी मिळते ती परफॉर्मन्स त्याच्याकडून अजून तो झाला नाही जो त्याच्याकडनं व्हायला पाहिजे त्याच्या क्षमतेनुसार. परंतु मला अपेक्षा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये त्याला संधी मिळाली आणि मेहनती खेळाडू आहे तो करू शकतो, परंतु अजूनपर्यंत तो परफॉर्मन्स त्याच्याकडून झालेला नाही. चंदू तुम्हालाच विचारतोय एक अंडर रेटेड क्रिकेटर. गणेश जाधव. गणेश जाधव असा खेळाडू जेणेकरून ग्रामीण भागातून येणारा खेळाडू, परंतु मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्वही केलं, परंतु मला असं वाटतं की ज्यावेळेला ते पीक मध्ये होते त्यावेळेला व्यावसायिक संघांच्या विरुद्ध जर त्यांना खेळण्याची संधी त्यावेळेला सातत्याने मिळाली असती तर मला असं वाटतंय टेनिस क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणारा आणि विशेष म्हणजे व्यावसायिक गटात शहरी पट्ट्यात सुद्धा नक्कीच ते नाव नक्कीच आहे, परंतु याहीपेक्षा खूप करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती, परंतु त्यांना त्यावेळेला ती संधी मिळाली नाही. ग्रामीण भागातील क्रिकेट पीक पिरियड मध्ये जास्त ते खेळ. प्रशांत तुम्हाला जर एखाद्या कॉमेंट्रेटर कडून एखाद्या समालोचकाकडून एखादी गोष्ट घ्यावीशी वाटली तर ती काय असेल आणि तो कोण समालोचक असेल? बिल्कुल एक दो कमेंटेटर है जिसमें कि एक बालसुब्रमण्यम अय्यर बहुत अच्छे कमेंट्स करते हैं. आजकल जिस तरह से दौर आ रहा है दो कमेंटेटर एक साथ कमेंट्री कर रहे हैं तो कमेंट्स बहुत इंपॉर्टेंट है. तो बाल सर जिनके साथ मैंने 3 साल काम किया वो बहुत अच्छा कमेंट करते. दूसरे तुकाराम मांगेरा. ये दो ऐसे कमेंटेटर है जिनके पास सीखने के लिए बहुत है. व्हॉट डज कॉमेंट्री मीन टू यू? समालोचनाचा तुमच्या सर्वांसाठी काय अर्थ आहे? चंद्रकांत शेटे. क्रिकेट में आयुष्याला फुटलेली नवीन पालवी. प्रशांत. कॉमेंट्री इज माय लाइफलाइन. संदीप. कॉमेंट्री फॉर मी रिफ्रेशमेंट. नरेश. श्वास. हा प्रश्न तुम्हाला सुद्धा जयेश भोसले. कॉमेंट्रीचा तुमच्यासाठी तुमच्या जीवनात काय अर्थ आहे? माझ्यासाठी कॉमेंट्रीच्या माझ्या जीवनामध्ये अर्थ माझी लाईफ. आज टेनिस क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच समालोचकांच्या गप्पा रंगल्या. तुषारजींच्या माध्यमातून 6 समालोचकांना एका मंचावर एका मुलाखतीमध्ये आपण पाहिलं तर हा एक अनोखा प्रयत्न होता. तर जर हा तुम्हाला एपिसोड हा भाग तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके प्रेक्षकांना माझ्याकडून सुद्धा जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि टेनिस क्रिकेटची अजून काही माहिती हवी असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अनेक 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 धन्यवाद. खूप 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 मजा आली तुम्हा सर्व समालोचकांबरोबर हा एपिसोड करताना, आवाज क्रिकेटचा हा एपिसोड करताना. अनेक 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 धन्यवाद. तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळ काढला त्याच्यासाठी. चंद्रकांत शेटे, प्रशांत आदावडे, संदीप जगे, जयेश भोसले अँड नरेश डोमे, अनेक 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 धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.